मेरी होती साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातील गृहिणी. माझं आयुष्य सुरुवातीला शांत होतं. नवरा सुरेश बँकेत नोकरीला, 2 मुलगे त्यांच्या त्यांच्या वाटेवर स्थिरावलेले. मूळ घर सांगलीत असलं तरी नोकरीनिमित्त आम्ही एका तालुक्याच्या छोट्या गावात स्थायिक झालो. मोठा मुलगा सचिन गेल्या वर्षीच विवाहबद्ध झाला आणि बायकोसह नगरमध्ये नोकरी करत आहे. धाकटा राहुल नुकताच 12वी उत्तीर्ण होऊन इंजिनिअरिंगसाठी पुण्यात गेला. पुण्यात सुरेशचा बालमित्र उमेश आणि त्याची पत्नी अर्चना राहतात. त्यांना 2 मुली अनघा आणि अर्चना. ओळखीमुळे राहुलचा त्यांच्याकडे स्नेह जुळला. सुट्टीच्या दिवशी तो त्यांच्या घरी जाऊन जेवण, गप्पा आणि फिरण्यात जमायचा. मला वाटलं बरं झालं, पुण्यासारख्या शहरात एकटेपणा जाणवणार नाही. पण त्यावेळी मला कल्पनाही नव्हती की हाच स्नेह एक दिवस माझ्या मनात अस्वस्थतेचं वादळ उभं करेल. राहुल पुण्यात गेल्यानंतर पहिल्याच आठवड्यात त्याने मला फोन करून सांगितलं, आई, उमेश काकांचं घर अगदी आपल्यासारखंच वाटतं. वहिनी तर तुझ्यासारखेच बोलतात, जेवणासाठी मला आग्रह करतात, विचारपूस करतात. अनघा आणि अर्चना दोघी खूप मजेत ठेवतात. मी निर्धास्त झाले. आई म्हणून मनातली पहिली काळजी गेली. मोठ्या शहरात हा एकटेपणाने खचेल का? पण आता वाटू लागलं याचं आयुष्य व्यवस्थित चाललंय. हळूहळू त्याची आणि उमेश काकांच्या कुटुंबाची मैत्री घट्ट झाली. अभ्यासाच्या ताणातून सुटण्यासाठी तो सुट्टीच्या दिवशी तिथे जात असे. अनघा त्याच्यासोबत स्वयंपाकघरात उभं राहून गप्पा मारायची. कधी नवी रेसिपी करून दाखवायची, धाकटी अर्चना विनोद सांगायची, तिची टिंगल करायची. कधी रविवारी सकाळी सगळे मिळून सिंहगडावर टेकला जात, तर कधी रात्री नाटक बघायला. राहुल फोनवर मला सांगायचा, आई, आज काकांनी अचानक पुणे दरबारमध्ये नेलं, बहिणीने पनीर टिक्का मागवला, मस्त होतं. किंवा अनघाने पास्ता केला, अगदी हॉटेल सारखा. मला तर अजूनच चव आठवते. ते सगळं ऐकून माझं मन गोड झालं. मला वाटलं राहुल चांगल्या संगतीत आहे, सभ्य लोकांच्या सहवासात आहे आणि ही मैत्री त्याच्या आयुष्यात उभारेल. पण त्यावेळी मला अजिबात जाणवलं नाही. या सहज आणि आनंदी वाटणाऱ्या नात्यात काहीतरी वेगळं, खोलवर उमटणारं बीज आधीच पेरलं गेलं होतं, जे पुढे जाऊन माझ्यासाठी अस्वस्थतेचं कारण ठरणार होतं. महिने सरत गेले आणि राहुलच्या फोनवरच्या गप्पात एक सूक्ष्म बदल मला जाणवू लागला. आधी तो सगळ्या गोष्टी सांगायचा, वर्गात काय शिकलो, मित्रांनी काय केलं, उमेश काकांकडे काय खाल्लं. पण आता त्याच्या बोलण्यात थोडं संकोच आला होता. काही वेळा तो विषय पटकन बदलायचा, तर काही वेळा सरळ सांगायचा, आई, मला आता झोप येत आहे, नंतर बोलू. एका रविवारी मी त्याला अचानक फोन केला. पार्श्वभूमीत मला हसण्याचे आवाज आले, मुलींचे. मी विचारलं, कुठे आहेस रे? तो थोडा थांबून म्हणाला, काही नाही, उमेश काकांकडे आहे, थोडं म्युझिक लावलं आहे. माझ्या मनात काही शंकेचं बीज पेरलं गेलं. पण मी स्वतःला समजावलं, अरे, ही तरुण लोक, गप्पा, हास्या मस्ती यात काही गैर नाही. पण आईचं मन फार हुशार असतं. एखाद्या वाऱ्याच्या झुळकुतीने येणारा वास ओळखतो तसं त्याच्या बोलण्यातला हळवा बदल मी जाणवत होते. अनघाचं नाव जास्त वेळा येऊ लागलं. आई, अनघाने मला प्रोजेक्टसाठी काही नोट्स दिल्या. आई, अनघाने सांगितलं की तिला ऑफिसमध्ये व्हिजिट करायला ये. मी हसून ऐकायचे, पण मनात कुठेतरी अस्वस्थतेची एक लहानशी रेषा उमटू लागली. ती अजून दुसर होती, पण काळाने ती स्पष्ट करून दाखवलीच. त्या दिवशी दुपारी मी स्वयंपाक करत होते, तेव्हा राहुलचा फोन आला. आवाजात थोडा उत्साह होता. आई, आज अनघाच्या ऑफिसला गेलो होतो. तिने मला सगळं फिरवून दाखवलं. तिचे सहकारी पण भेटले. ती सगळ्यांना सांगत होती, हा माझा खूप चांगला मित्र आहे. मी हलक्या स्वरात म्हणाले, छान आहे, पण अभ्यासाचं काय? त्याने पटकन उत्तर दिलं, सगळं चाललंय, काळजी करू नकोच. त्याचा स्वर मला ठीक वाटला नाही. आधी तो अभ्यास, प्रोजेक्ट, मार्क्स याबद्दल सविस्तर सांगायचा. पण आता त्याची बोलणी जास्त करून अनघाभोवती फिरू लागली होती. कधी तिच्या आवडत्या पुस्तकाबद्दल, कधी ती कोणता चित्रपट बघते याबद्दल, तर कधी तिच्या वाढदिवसाच्या तयारीबद्दल. एका दिवशी मी सहज विचारलं, तू अनघाश सोबत एवढा वेळ घालवतोस, तिचे आई बाबा काही म्हणत नाहीत? तो हसून म्हणाला, आई, ती मोठी आहे, त्यांना माहित आहे, आम्ही फक्त मित्र आहोत. फक्त मित्र की 2 शब्द मला तर रात्री झोपेतही ऐकू येत राहिले. आई म्हणून मी विश्वास ठेवायचा प्रयत्न करत होते, पण मनाच्या एका कोपऱ्यात कायम जमा होत होता. मी सुरेशला सांगावं का असा विचार मनात आला, पण तो नेहमीच म्हणायचा, मुलांना स्वतःच्या अनुभवातून शिकू दे, आपण फक्त त्यांचा आधार व्हायचं. त्यामुळे मी शांत राहिले. पण त्या शांततेतूनच मनात शंकेचं झाड हळूहळू वाढू लागलं. एक रविवारी सकाळी मी पुण्यातील राहुलला फोन केला. काय करतेस आई? असं त्याने विचारलं. मी म्हणाले, घर आवडत आहे. तुझं काय ठरलंय? तो म्हणाला, मी सध्या बाहेर आहे. पार्श्वभूमीत गाड्यांचे हॉर्न, रस्त्यावरचे आवाज आणि मध्येच हसण्याचा एक नाजूक सूर कानावर आला. तो स्पष्टपणे मुलीचा होता. मी विचारलं, कोणाबरोबर आहेस? थोडा गोंधळून तो म्हणाला, अनघा आहे.
आम्ही शॉपिंगला आलोय, मी असं उत्तर दिलं. छान, पण तुझं सेमिस्टरचा वेळ आलाय, अभ्यासाचं बघ. फोन ठेवला, पण मनात वावटा सुरू झाली. शॉपिंग, तेही रविवारी, आणि एकटं फक्त अंगाबरोबर. उमेश काकाचं घरगुती वातावरण, सामूहिक भेटी, यातून हे वेगळं होतं. त्या दिवशी संध्याकाळी मी परत फोन केला तर त्याने उडतं उत्तर दिलं, आई खूप थकलोय, उद्या बोलू. आणि कॉल संपवला. रात्री मी स्वयंपाकघरात उभी राहून कपडे धुत होती, पण मन मात्र सतत त्या सकाळच्या आवाजांकडे परत परत फिरत होतं. रस्त्यांचा गोंधळ, मुलींचं हसू, आणि राहुलचा थोडासा घाबरलेला स्वर. आई म्हणून मला पहिल्यांदा जाणवलं, हा फक्त मित्रांचा सहवास राहिलेला नाही, काहीतरी वेगळं घडत आहे. त्या दिवसानंतर राहुलच्या बोलण्यातले बदल आणखीन स्पष्ट दिसू लागले. आधी तो आठवड्यातून 2-3दा स्वतःहून फोन करायचा, आता मात्र मीच जास्त फोन करू लागले. आणि कधी फोन केला तर तो म्हणायचा, आई मी बाहेर आहे, नंतर बोलतो, किंवा आता मी बिझी आहे. मी विचारायचे कुठे आहेस, तो सरळ उत्तर न देता हसून चुकवायचा. एकदा मी थोडंसं हट्टाने विचारलं, राहुल तू अंगासोबत खूप फिरतोयस, असं वाटतंय, तिच्या आई बाबांना काही वाटत नाही का? तो जरा चिडल्यासारखा म्हणाला, आई तुम्ही पण ना, आम्ही फक्त मित्र आहोत. आजकाल सगळे मुलं मुली असं फिरतात. मी बाहेरून शांत राहिले, पण आतून मनात गोंधळ वाढू लागला. मला उमेश काकांवरही विश्वास होता, पण त्यांना सगळं कळतंय का, ते कळत नव्हतं. रात्री उशिरा जेव्हा सगळे झोपलेले असायचे तेव्हा मी एकटी खिडकीत उभी राहून विचार करत राहायचे, मी जास्त विचार करते का, की खरंच काहीतरी वेगळं आहे? शंका मनात एकदा आली की ती तिथेच राहत नाही, ती वाढत जाते, पसरत जाते. आणि माझ्या मनातली ती सावली आता रोज गळत होत चालली होती. एकदा राहुलला फोन करावा म्हणून मी दुपारी त्याच्या हॉस्टेलवर कॉल केला. रूममेटने फोन उचलला. राहुल आहे का, मी विचारलं. तो सहज म्हणाला, नाही काकू, तो तर रंगा दीदी सोबत बाहेर गेलाय, सकाळपासूनच गेलेत, बहुतेक लांब कुठेतरी गेले असावे. मी थोडी स्तब्ध झाले. सकाळपासून, आणि इतके उघडपणे सगळ्यांना माहिती आहे. मी काही बोलले नाही, फक्त ठीक आहे म्हणून फोन ठेवला. संध्याकाळी राहुलने स्वतः फोन केला, आई आज थोडा लांब फिरायला गेलो होतो, अनगाला एक ठिकाण दाखवायचं होतं. मी शांतपणे म्हणाले, कुठे? तो थोडा थांबला आणि म्हणाला, लोणावळा. मला धडकी भरली. लोणावळा म्हणजे संपूर्ण दिवसाचा प्रवास? मी विचारलं, काकू काकांसोबत गेलात का? नाही, फक्त आम्ही दोघंच. उत्तर अगदी सहज आलंय. तर रात्री मला झोप लागली नाही. खिडकीतून चंद्र पाहताना मनात एकच प्रश्न फिरत राहिला, की सगळं मी थांबवलं पाहिजे का, की त्यांना त्यांच्या वाटेवर जाऊ द्यावं? पण आतून एक गोष्ट स्पष्ट झाली होती, आता ही फक्त मैत्री राहिलेलं नव्हतं. लोणावळ्याच्या त्या फोन नंतर माझं मन शांत बसत नव्हतं. घरातले रोजचे काम करत होते, पण विचार सतत तिकडेच फिरत होते. स्वयंपाकघरात भाजी चिरताना, भांडी घासत असताना, कपडे घडी करताना, प्रत्येक क्षणी राहुलचा आणि अंगाचा एकत्र असलेला चेहरा डोळ्यांसमोर यायचा. मी सुरेशशी बोलावं का असा विचार केला, पण त्याला सांगितलं तर तो नेहमीसारखाच म्हणेल, रेवती जास्त विचार करू नकोस, मुलं मोठी झाली, त्यांना त्यांच्या आयुष्याचे निर्णय घ्यायला दे. पण आई म्हणून मी कसे दुर्लक्ष करणार? अंगा आपल्यापेक्षा मोठी, नोकरी करणारी, अनुभव असलेली, आणि राहुल अजून शिकणारा, या नात्याचं पुढे काय होईल? एकीकडे मला भीती वाटत होती की जर मी यात पडले तर राहुलला वाटेल मी त्याच्यावर विश्वास ठेवत नाही. दुसरीकडे जर मी काही केलं नाही तर कदाचित उशीर होईल. रात्री बेडवर कडून मी स्वतः अशीच पुटपुटले, हे सगळं तसंच चालू राहिलं तर एक दिवस मोठा प्रश्न उभा राहील. मला काहीतरी करावंच लागेल. त्या क्षणी मी मनाशी ठरवलं, पुढच्या आठवड्यात पुण्याला जाऊन सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पाहायचं. फोनवरून मिळणारी माहिती आता पुरेशी नव्हती. त्या आठवड्यात मी कोणालाही पारचा खुलासा न करता पुण्याला जाण्याची तयारी केली. सुरेशला फक्त एवढंच सांगितलं, राहुलला भेटून यायचं आहे. बऱ्याच दिवसांनी तो सहज म्हणाला, हो जा, मुलालाही बरं वाटेल. सकाळची गाडी पकडून मी निघाले. ट्रेनच्या खिडकीतून मागे सरकणारी गावं पाहताना मनात विचारांचे वादळ होते. मी बरोबर करते का? आई म्हणून काळजी घेणं स्वाभाविक आहे, पण कदाचित मी जास्त हस्तक्षेप करणार. पुण्यात पोहोचल्यावर थेट हॉस्टेलकडे न जाता मी आधी उमेश काकांच्या घरी गेले. वहिनींनी हसून स्वागत केलं, पण थोडं निरीक्षण केल्यावर लक्षात आलं घरात राहुल नव्हता. तू कुठे आहे मी विचारलं. वहिनी म्हणाल्या, सकाळी बाहेर गेलाय, बहुतेक अंगासोबत. आज तिला काही शॉपिंग करायचं होतं म्हणे. माझ्या मनात सगळं पक्क झालं. ही फक्त कॉलेजची मैत्री राहिलेली नाही. दुपारपर्यंत मी वहिनीसोबत गप्पा मारत राहिले, पण डोळे मात्र दरवाजाकडे लागलेले होते. कधी तू परत येतोय का ते पाहण्यासाठी. संध्याकाळी साधारण 5 वाजता राहुल आला. चेहऱ्यावर थोडासा थकवा, पण डोळ्यात एक वेगळी चमक होती. आई तू इथे? त्याने हसत विचारलं.
मीही हसून म्हणाले, हो तुझी आठवण आली म्हणून आले. पण त्या हसण्यात माझ्या डोळ्यांनी त्याच्यावर आणि त्याच्या वागण्यातल्या सूक्ष्म बदलांवर लक्ष ठेवायला सुरुवात केली होती. पुण्यातील दुसऱ्या दिवशी सकाळी राहुलने मला सांगितलं, आई आज कॉलेजमध्ये थोडा वेळ लागेल, तू घरीच विश्रांती घे. मी मान हलवली, पण मनात ठरवलं आज त्याच्या मागे जायचं. तो नाश्ता करून बाहेर पडला आणि थोड्या वेळाने मी वहिनींना सांगितलं, मी थोडी बाजारात जाऊन येते. खरं तर मी रिक्षा पकडून राहुलच्या कॉलेजकडे निघाले. कॉलेजच्या गेट जवळ पोहोचल्यावर मी पाहिलं, तो अंगासोबत उभा होता. दोघेही साध्या कपड्यात, हातात कॉफीचे कप आणि एकमेकांशी अगदी मनमोकळं बोलत होते. बोलण्यात कधी हलकं हसू, कधी गंभीर चेहऱ्याने डोळ्यात पाहणं. आई म्हणून माझ्या नजरेतून ते क्षण सुटले नाही. थोड्याच वेळात त्यांनी कॉलेजच्या दिशेने न जाता रस्त्याच्या विरुद्ध बाजूला पायवाट धरली. मी थोड्या अंतरावरून पाठलाग केला. ते एका छोट्या रेस्टॉरंट मध्ये गेले. खिडकीतून आत डोकावलं तर रंगाने राहुलचा हात हलकेच धरलेला दिसला. त्या क्षणी माझ्या मनातली शेवटची शंका देखील नाहीशी झाली. ते नातं आता फक्त मैत्रीच्या चौकटीत बसणारं नव्हतं. मी परत वळले. पाय जड झाले होते, पण मन मात्र ठराविक दिशेने धावत होतं. आता मला काहीतरी बोलायलाच हवं. त्या संध्याकाळी जेवण झाल्यावर मी राहुलला हॉलमध्ये बसायला बोलावलं. वहिनी आणि बाकीचे लोक स्वयंपाकघरात होते. मी सरळ विषयाला हात घातला. राहुल, आज मी तुला पाहिलं, मी शांत स्वरात म्हटलं. तो गोंधळलेला. कुठे? कॉलेजजवळ अंगासोबत. आणि नंतर त्या रेस्टॉरंट मध्ये काही क्षण तू काही बोललास नाही. मग हलकेच म्हणाला, आई मी सांगणार होतो तुला, पण तुला कसं वाटेल याची मला भीती होती. मी त्याच्याकडे नीट पाहिलं. चेहऱ्यावर अपराधीपण आणि थोडंसं हट्ट दोन्ही मिसळलेले. मला सांग राहुल, ही गोष्ट नेमकी आहे तरी काय? तो खोल श्वास घेऊन म्हणाला, आम्ही एकमेकांना आवडतो. गेल्या काही महिन्यांपासून भेटत आहोत. अंगा खूप समजूतदार आहे, माझी काळजी घेते. मी विचारलं, पण ती तुझ्यापेक्षा वयाने मोठी आहे, नोकरी करणारी आहे. या नात्याचा पुढे काय विचार केलास? तो नजरेत नजर न देता म्हणाला, आता काही ठरवलं नाही, पण मला तिच्यासोबत राहायला आवडतं. ती मला प्रोत्साहन देते. माझ्या मनात काळजीची ठिणगी आणखीनच भडकली. आई म्हणून मी जाणून होते हा रस्ता सोपा नाही. पण राहुलच्या डोळ्यात मला त्या क्षणी फक्त निश्चय दिसत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी मी ठरवलं आज अंगाशी बोलायचं. वहिनी कामावर गेल्यानंतर मी तिचा नंबर घेतला आणि तिला फोन केला. अंगा, तुझ्याकडे वेळ आहे का थोडा? मला तुला भेटायचं आहे. मी म्हटलं. ती थोडी अचंबित झाली, पण लगेच म्हणाली, हो काकू, मी दुपारी येते. ती आल्यावर मी तिला हॉलमध्ये बसवलं. चहा ठेवला, पण गप्पा न मारता सरळ मुद्द्यावर आले. अंगा, मला राहुल बद्दल बोलायचं आहे. तिच्या चेहऱ्यावर क्षणभर ताण दिसला, पण लगेच तिने स्वतःला सावरलं. काकू, मला माहित आहे तुम्हाला सगळं कळलं आहे. ती शांत स्वरात म्हणाली. मी विचारलं, तुला ठाऊक आहे ना राहुल अजून शिक्षण घेत आहे आणि तू नोकरी करतेस. वयाने त्याच्यापेक्षा मोठी आहेस. या नात्याचं पुढे काय? ती माझ्याकडे स्थिर नजरेने पाहत म्हणाली, मला त्याचं वय कधी अडथळा वाटला नाही. राहुल खूप प्रगल्भ आहे. त्याच्यासोबत मला वेगळं आयुष्य दिसतं. मी आणखी विचारलं, पण त्याच्या भविष्यासाठी मी योग्य आहे का? नोकरी, करिअर हे सगळं अजून बाकी आहे. ती थोडं हसली. काकू, मी त्याला अडवणार नाही. उलट त्याला पुढे जाण्यासाठी मीच प्रेरणा देईल. तिच्या शब्दात आत्मविश्वास होता, पण मला मात्र अस्वस्थता वाढली. कारण आई म्हणून मी फक्त तिचे शब्द नाही, तर त्यामागचं आयुष्य ओळखत होते. आणि ते सोपं नव्हतं. अंगाशी झालेल्या त्या संभाषणानंतर माझं मन अधिकच गुंतागुंतीचं झालं. एकीकडे तिच्या बोलण्यातला आत्मविश्वास आणि राहुल बद्दलचा जिव्हाळा जाणवत होता, तर दुसरीकडे भविष्यातील अडचणी माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट उभ्या राहिल्या होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी मी परत जाण्याचे ठरवलं. राहुल मला स्टेशनवर सोडायला आला. ट्रेन सुटायच्या आधी तो म्हणाला, आई, मला तुझा विश्वास हवा आहे. मी चुकीचा निर्णय घेणार नाही. मी त्याच्याकडे पाहिलं. त्या डोळ्यात प्रेमही होतं, हट्टही होता. मी फक्त मान हलवली. ठीक आहे राहुल, पण लक्षात ठेव, आयुष्याच्या मोठ्या निर्णयांसाठी फक्त भावना पुरेशा नसतात. ट्रेन सुरू झाली आणि खिडकीतून तो मागे सरकत राहिला. मनात विचारांची गर्दी होती. मी हस्तक्षेप करावा का, की वेळच त्याला शिकवेल? खिडकी बाहेर धावत जाणाऱ्या झाडांसारखी माझी द्वंद्वांची वादळही अखंड चालू होती. घरी पोहोचतेवेळी मी फक्त एवढंच ठरवलं, काही काळ दुरून निरीक्षण करायचं. पण आता मला माहित होतं ही गोष्ट इथे थांबणार नाही. घरी परतल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस मी स्वतःला इतर कामात गुंतवून ठेवलं. पण राहुलचे फोन आणि संदेश मला सगळं सांगत होते. आता त्याच्या प्रत्येक बोलण्यात अंगाचा उल्लेख असायचाच. आई, अंगाने मला नवीन पुस्तक आणून दिलं. आई, आम्ही उद्या ट्रेकला जाणार आहोत. आई, तिच्या ऑफिसमध्ये आज छान कार्यक्रम होता. त्याच्या चेहऱ्यातला आनंद मला ऐकूही यायचा.
पण त्याच वेळी आईच्या मनात भीतीचा गोळाही वाढत होता, कारण आता हे नातं रोजचे सवयीसारखं झालं होतं. एका संध्याकाळी मी अचानक व्हिडिओ कॉल केला. राहुल हॉस्टेलच्या खोलीत नव्हता. त्याच्या मागे मी पाहिलं अनघाच्या घरासारखं वातावरण, भिंतीवर ओळखीचं चित्र. तू कुठे आहेस मी विचारलं. तो क्षणभर थांबला, मग हसून म्हणाला, आई अनघाकडे आलोय. ती तब्येतीने थोडी बरी नाही म्हणून. माझं मन जड झालं की फक्त भेटीगाठी राहिलेलं नव्हतं, तर एकमेकांच्या आयुष्यात खोलवर शिरलेलं होतं. मी फोन ठेवला, पण मनात जाणवलं आता वेळ फार उरलेली नाही, लवकरच काहीतरी ठाम पाऊल उचलावं लागेल. ते रात्री झोप आली नाही. खिडकीतून येणारा चंद्रप्रकाश खोलीत पसरला होता, पण माझ्या मनात मात्र अंधारच दाटला होता. राहुलच्या आयुष्यातील हा टप्पा मी फक्त प्रेक्षकासारखं बघत बसू शकत नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी सुरेशला सगळी गोष्ट सांगायचं ठरवलं. नाश्त्याच्या वेळी मी शांतपणे बोलायला सुरुवात केली. सुरेश, राहुल आणि अनघा, त्यांचं नातं फक्त मैत्रीचं राहिलेलं नाही. तो काही क्षण स्तब्ध बसला, मग गंभीर सुरात म्हणाला, मग आपण त्याच्याशी नीट बोलायला हवं. अजून वेळ गेली तर गोष्ट हाताबाहेर जाईल. त्याचे शब्द जरी ठाम होते तरी मला माहित होतं नीट बोलणं सोपं नसणार. राहुलच्या डोळ्यात मी पाहिलेला निश्चय अजूनही ताजा होता आणि अनघाच्या बोलण्यातला आत्मविश्वासही मला आठवत होता. मी खोल श्वास घेतला. मनात ठरवलं, आता आई म्हणून मला कठोर व्हावं लागेल, जरी त्यामुळे मुलगा नाराज झाला तरी. कारण हे फक्त त्याच्या भावनांचं प्रकरण नव्हतं, त्याच्या संपूर्ण आयुष्याचा प्रश्न होता. खिडकी बाहेर पाऊस सुरू झाला होता, जणू येणाऱ्या वादळाची पहिली चाहूलच. तर मित्रांनो, तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.